हॅलो विद्यार्थी मित्रांनो. बघा आपण काय बघत आहेत. तर आपण बघत आहे सरासरी हा टॉपिक, बरोबर आहे. आतापर्यंत आपली जवळजवळ 148 उदाहरणं झालीत. किती? 148, बरोबर आहे. आज आपण बघा आपला टाईप संपलेला आहे. आज आपण नवीन टाईप सुरू केलाय, तो म्हणजे समसंख्येवरील सरासरी, बरोबर आहे. समसंख्येवरील सरासरी कशी काढली जाते, आलं लक्षात. बघा, समसंख्यांची सरासरी त्याने पहिलाच प्रश्न दिला 149 की पहिल्या समसंख्यांची 50 समसंख्यांची सरासरी किती, बरोबर आहे. 50 समसंख्यांची सरासरी. आता भरपूर जण हे प्रश्न सोडवताना कसं करतील. बघा, आता 50 समसंख्या, पहिल्या 50 समसंख्या विचारल्या, बरोबर आहे, सरासरी विचारली. मग पहिली समसंख्या 2, दुसरी समसंख्या 50, बरोबर आहे, छेदामध्ये 2, 52 छेदामध्ये 2, भाग द्या, बेदुनी 4 आणि बेसक 12, सरासरी किती येतील? 26. कारण सरासरी म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे की 20, 22, 24, 26, 28 या संख्यांची सरासरी किती असणार आहे, आलं लक्षात. मग आता यांची बेरीज करा, बरोबर आहे. 20 अधिक 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28, बरोबर आहे. मग 8 प्लस 6 प्लस 4, 8 6 18 आणि 20, हातचा आले 2, बेके 4 बेतीक 6 बेचोक 8 बेपंच 10 बेसक 12, किती आले? 120. किती संख्या आहेत? 1 2 3 4 5, 5 ने भाग द्या, 5 दुनी 10 आणि 5 चोक 20, 24 काय असेल तिची योग्य सरासरी असणार आहे. ओके, 24 काय असेल त्यांची सरासरी असणार आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतोय की क्रमश 50 समसंख्या यांची सरासरी 101 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती, बरोबर आहे. सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे, ठीक आहे. तर बघा, प्रश्न काय विचारलेला आहे. काय म्हणतोय की 50 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी, बरोबर आहे. 50 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी ही सरासरी सर्वात लहान संख्या कोणती, बरोबर आहे. क्रमवार सर्वात लहान संख्या कोणती. बघा, आता याला सोडवायला गेलं तर त्यांनी काय विचारलं, बघा 50 समसंख्या आहेत, मग सरासरी किती आहे? 101 आहे. म्हणजे इकडे किती असतील? 25 संख्या असतील, इकडे किती असतील? 25 संख्या. तेव्हाच दोघांची बेरीज 50 समसंख्या होतील. म्हणजे ही मधली संख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे? मधली संख्या दिलेली आहे. आता काय करायचं बघा, आता काय करायचं, बरोबर आहे. मग बघा, आता इथं सोडवताना आता 101 च्या पूर्वीची समसंख्या काय येईल? 100 येईल, बरोबर आहे. काय येईल? 100, म्हणजे पहिली 100. मग इकडे आपल्याला 25 पर्यंत जावं लागेल. मग एवढं जाण्याच्या पेक्षा काय करायची बघा, पहिली समसंख्या काय आली, जी काही 101 च्या पूर्वीची 100 आली, बरोबर आहे, 100 आली, मायनस मायनस टोटल समसंख्या किती आहेत? 25. या बाजूला 25, बरोबर आहे. किती आहेत? 25. त्यामधून एक वजा करा आणि सम आणि विषम मध्ये 2चा फरक असतो, 2 ने. बघा, प्रश्न थोडा विचार करायला लावणार आहे. बघा, 101 सरासरी दिले, इकडे 25 संख्या असतील, इकडे 25 असतील, बरोबर. 101 च्या आधी पहिली समसंख्या काय येईल? 100. काय येईल? 100. त्याने काय विचारली? सर्वात लहान विचारली. मग आपण याच बाजूचा विचार करू, बरोबर. आता इकडे 25 संख्या लिहिणं शक्य आहे का? नाही. मग बघा काय करायचं, 100 मायनस 25 मायनस 1, 25 मायनस 1, बरोबर आहे. 25 मायनस 1 जसा करतो आणि याची दुप्पट. मग बघा, 100 मायनस 25 मधून 1 गेला 2, गुणिले 2. आता आधी गुणाकार होतो, मग इकडे वजाबाकीला येते, बरोबर आहे. मग इकडे वजाबाकीला येते. मग 4 एके 4, 4 दुने 8, बेके बे 2 4. 100 मधून 48 वजा केलं, राहतात किती? 52. हेच काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर, पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे की 16, 14, 24, 12, 8, 22 यांची सरासरी किती असणार आहे? काय यांची सरासरी किती असणार आहे, ठीक आहे. मग आता बघा, या सर्वांची बेरीज करा. सरासरी विचारली, सर्वांची बेरीज. सर्वांची बेरीज किती होते? 126. संख्या किती? 1 2 3 4 5 6. 6 ने भाग द्या, बरोबर. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 21 काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. सरासरी 50, 52, 60, 74 यांची सरासरी किती? यांची सरासरी किती? सर्वांची बेरीज करा. संख्या 1 2 3 4, 4 ने भाग द्या. सर्वांची बेरीज किती होते? बेरीज होते आपली जवळजवळ 236, बरोबर आहे. त्याला
4 ने भाग द्या. 4 25, 4 25, 4 9 36. 59 काय असेल? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 59 योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, आता आपल्या समसंख्या संपलेले. टाइप क्रमांक 3 सुरू होतो. टाइप क्रमांक 3 विषम संख्या. बरोबर आहे, विषम संख्या. प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो? 20 ते 30 मधील विषम संख्यांची सरासरी किती असणार आहे? बरोबर आहे. 20 ते 30 मधील विषम संख्यांची सरासरी काय असणार आहे? आता हा प्रश्न सोडवताना बघा, 20 ते 30 मधील संख्यांची सरासरी काढताना हा प्रश्न सोडवताना कसा सोडवायचा? बरोबर आहे. आता बघा, विषम संख्या दिल्यात. मग आपल्याला 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. आपल्याला काय पाहिजेत? विषम पाहिजेत. ही एक विषम, ही एक, ही एक, ही एक, ही एक. बरोबर आहे. मग काय होईल? 21 प्लस 23 प्लस 25 प्लस 27 प्लस 29. बरोबर आहे. या सर्वांची बेरीज, एकूण संख्या किती आल्या? 5. एकूण संख्या किती आल्या? 5. बरोबर आहे. आता यांची बेरीज केली बघा, 21 प्लस 23. बरोबर आहे. मग सर्वांची बेरीज केली तर बघा, इथं असं करा, 9 आणि 1 10. बरोबर आहे. 7 3 10, 20 झाले. बरोबर आहे. आणि हे 25. 25 चे 5 हातचा आले 2. बेके बे 2 4 बेतिक 6 बेचोक 8 बेपंच 10 बेसक 12. किती आली? 125. त्याला 5 ने भाग दिलं. 5 एके 5 5 2 10 5 5 25. किती आली? 25. काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे? 25 काय असेल त्यांची सरासरी असणार आहे. ठीक आहे. बघा, याच्यासाठी दुसरं कोणतं शॉर्टकट नाही. आता भरपूर जण काय करतील, मग आधी तुम्हाला एकूण संख्या काढून घ्यावे लागतील. बरोबर आहे. मग पहिली विषम, शेवटची विषम. बरोबर. असं केलं तरी पण होत नाही. बरोबर आहे. 21 अधिक 29 केलं. बरोबर आहे. आणि त्याला जर आपण बघा, आता ही झाली बेसिक पद्धत. ही झाली बेसिक पद्धत. याची ट्रिक काय आहे? 2 मिनिट. याची ट्रिक बघा काय आहे. ट्रिक जर करायची झाली तर त्यांनी काय विचारलं? 20 ते 30 पर्यंत. लक्षात. मग बघा, पहिली विषम काय होईल? 21 प्लस शेवटची विषम काय होईल? 29. किती संख्या आल्या? 2. बेरीज केली. बेरीज किती आली? 50. त्याला 2 ने भाग दिलं. बेके बे 2 4 बेपंच 10 आलं 25. ही झाली त्याची ट्रिक. एकतर असं बेसिकनी करा किंवा या पद्धतीने सुद्धा करा. पुढचं बघा. पुढचा प्रश्न. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. बरोबर आहे. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. विषम संख्या दिल्या. पहिली विषम संख्या 1, शेवटची विषम संख्या 99. संख्या किती आल्या? 2. किती झाली? 100. त्याला 2 ने भाग द्या. किती आली? 50. काय असेल त्याची सरासरी? आता भरपूर जण इथं काय करतात माहितीये? 100 अधिक 1 छेदामध्ये 2, 101 छेदामध्ये 2, बेपंचे 10. बरोबर आहे. हे 50 आणि 5 5 1 5 5 2 आहे का 50.5? नाही. आपल्याला विषम विचारली. विषम काय विचारली? विषम विचारली. आलं लक्षात? हे नेहमी लक्षात ठेवा. क्रमवार संख्या विचारले असतं तर असं केलं असतं, पण त्यांनी विषम विचारली. मग पहिली विषम आणि शेवटची विषम 100 पर्यंत विचारल्या. 100 पर्यंत असणाऱ्या सर्व संख्या. ओके. मग याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर 50 असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा. काय म्हणतो की 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 76 आहे. बरोबर आहे. सरासरी 76 आहे. तर सर्वात मोठी विषम संख्या बघा, याला मी तुम्हाला एक्स घेऊन सांगणार नाही. सरासरी म्हणजे काय असते? मधली संख्या असते. बरोबर आहे. मधली संख्या असते. मग त्यांनी काय विचारलं? 4 क्रमवार विषम संख्या ही सम आहे. मग इकडे 2 विषम संख्या असतील, इकडे 2 विषम संख्या असतील. ओके. इकडे 2 विषम संख्या असणार आहे. मग 76च्या आधी काय येईल? 75. त्यांनी काय मोठी विचारली ना, मग आपण इकडे गेलो तरी होईल. 76 नंतर 77, 78 समसंख्या आणि 79 काय असेल? विषम संख्या. मग 79 सर्वात मोठी असेल. मग 75च्या आधी 74. इथं काय येईल? 73. ही काय असेल? सर्वात लहान संख्या असेल. ही काय असेल? सर्वात मोठी संख्या असेल. याच पद्धतीने आपण सोडवायचं आहे. बरोबर आहे. ह्या दोन झाल्या 4 विषम संख्या. पुढे बघा. 7 क्रमवार विषम संख्या काय विचारल्या? 7 क्रमवार विषम संख्या यांची सरासरी 29 आहे. मग इथं लिहिले 29. बरोबर आहे. ऑलरेडी ही दिलेली आहे. ही ऑलरेडी विषम आहे. विषम आहे. मग ही एक संख्या झाली. आपल्याला इकडे 3 असतील,
इकडे 3 असतील, 3 न 3 6 नाही 7 झाल्या. काय विचारली सर्वात मोठी, मग इकडे यायचं नाही, इकडेच जायचं. 29 नंतर 30 येते, 31 येईल, 32 नाही येणार, 33 येईल, 33 नंतर 34 नाही येणार, 35 येईल. सर्वात मोठी का असेल 35. पर्याय क्रमांक 3 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. आलं लक्षात. बघा एवढ्या सोप्या करून सांगतोय, एवढी सोपी पद्धत कुठंच नसेल. लहान विचारली असती तर 29 पेक्षा एक लहान, 28 नाही काय येईल 27, 27 नंतर 26, 26 नाही 25 येईल, 25 नंतर 24 नाही 23 येईल, 23 काय असेल सर्वात लहान असणार आहे. कधी या दोघांची बेरीज विचारतील, कधी या दोघांचा फरक विचारतील, हे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे. ह्या 3 3 6 नाही 7. पुढे बघा काय म्हणतोय. बघा सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत, तुम्हाला खाली दिसत आहे. 3 संख्यांची सरासरी 20 आहे, बरोबर आहे, आणि त्यांचं गुणोत्तर हे दिलंय. आताच सांगितलेलं पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. गुणोत्तर काय दिलं 4 50 6, 4 50 6 दिलं. बेरीज करा, किती आली 15, 15 आली. 15 नसून उदाहरणात बेरीज किती येईल 20 संख्या आणि 3 संख्या. मग 20 गुणिले 3, 3 दुनी 60, 15 ने भाग दिलं, 15 चोक 60. त्यांनी काय विचारली सर्वात मोठी संख्या, मग मोठी 6 आहे, 6 ची 6 पट 6 ची 4 पट 6 चोक 24 काय असेल उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. सर्वांची बेरीज केली 15, सरासरीची बेरीज सरासरी 20 दिली, 3 संख्या बेरीज किती आली 60, बेरीज किती आली 60, 15 नसून किती आहे 60, 15 ला 60 ने भाग दिला 4 चा. मोठी विचारली मग त्याची 6 ची 4 पट 24, लहान विचारली असती तर 6 चोक 24 झाली असती, मधली विचारली असती 20 झाली असती. या सर्वांची बेरीज 60 होते. लक्षात. ठीक आहे, या पद्धतीने सोडवायचं आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न म्हणतोय की 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, तर सर्वात मोठी संख्या काय. बघा 47 काय आहे 5 क्रमवार विषम संख्या. मी ऑलरेडी विषम दिले, मग इकडे 2 असतील, इकडे 2 असतील. आपल्याला काय विचारली मोठी विचारली, मग इकडे जायची गरज नाही, इकडे जा. 47 नंतर 48 नाही येणार, 49, 49 नंतर 50 नाही 51 येईल. 51 काय असेल सर्वात मोठी संख्या पर्याय क्रमांक 3. ओके. बघा हे तुम्ही क्लासमध्ये बघत असाल, हे तुम्हाला एक्स घेऊन सोडून दिलं असेल. पण आपण काय ही जी बॅच आहे, जास्तीत जास्त प्रश्न आणि कशी प्रॅक्टिस होईल, गणित याच्या बाहेर जाणार नाही, हा माझा शब्द आहे. ओके. याच्यामध्ये नेहमी अपडेट होत राहतील क्वेश्चन्स. ठीक आहे. बघा काय म्हणतोय 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 आहे, तर सर्वात लहान संख्या काय. बघा 5 क्रमवार विषम संख्या ऑलरेडी 35 ही काय विषम संख्याच आहे. मग इकडे 2 असतील, इकडे 2 असतील, बरोबर आहे, आणि ही एक झाल्या 5. मग त्यांनी काय विचारली लहान विचारली, मग आपल्याला डाव्या बाजूला जायचे, लहान विचारली तर डाव्या बाजूला जायचे. 35 पेक्षा एक लहान 34, 34 येणार नाही 33 आहे. 34 पेक्षा एक लहान 32, 32 नाही काय असेल 31 असेल, कारण 2 संख्या पाहिजे. मग 31 काय असेल याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय क्रमवार 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. बघा क्रमवार 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. ओके. मग यांचा गुणाकार केला तर किती होतो 185. नंतर काय म्हणतोय पुढच्या क्रमवार 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे. मग यांचा गुणाकार केला तर 235. त्यांनी काय विचारली सर्व 10 संख्यांची सरासरी किती. 10 संख्या बेरीज किती आली 420. 420 ला 10 ने भाग दिला कितीच येईल 42. हे काय असेल याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 33 आहे. 33 मधली संख्या, बरोबर आहे. 5 क्रमवार विषम संख्या, मग इकडे 2 असतील, इकडे 2 असतील. काय विचारली लहान संख्या विचारली. मग 33 पेक्षा एक लहान, 33 पेक्षा एक लहान 32, 32 नाही येणार काय येईल 31, 31 नंतर 30 नाही येणार काय येईल 29. सर्वात लहान असेल पर्याय क्रमांक 1. पुढचं बघा. पुढचा पॉइंट बघा. बघा पुढचा प्रश्न काय आहे. आता पुढचा प्रश्न बघा 2023 ला क्रमवार संख्या बघा चौथा टाईप आपला सुरू झालेला आहे. चौथा टाईप क्रमवार संख्यांची सरासरी. आता बघा हे आपल्याला काय प्रश्न आहे 1/10 अधिक 1/100 अधिक 1/1000 अधिक 1/10,000 यांची सरासरी विचारली. पण सरासरी काढताना आपल्याला आधी एकूण बेरीज पाहिजे. मग यांची बेरीज काढताना बघा आता भरपूर विद्यार्थ्यांना हे जमणार नाही. आता बघा मी एकदम सोपी पद्धत सांगतो. बघा लसावी किती येईल. लसावी याचा 10,000च येणार आहे. किती येणार आहे 10,000. बघा ह्या 10 ला 10,000 बनवण्यासाठी किती शून्य ठेवावं लागतील 3 शून्य ठेवावं लागतील, तेव्हा 10,000 बनेल. तेव्हा 10,000 बनेल. पुढे बघा मग खाली जर 3 शून्य ठेवलं वरती 3 शून्य, मग वरती काय होईल 1,000 अधिक या 100 ला 10,000 बनवण्यासाठी किती शून्य ठेवावं लागतील 2 शून्य. खाली 2 शून्याने गुणलं वरती 2 शून्याने म्हणजे वरती 100 भेटलं. त्यानंतर बघा
या 1000ला 10,000 बनवण्यासाठी किती शून्याने गुणावं लागेल? 1 ने. खाली 1 ने गुणलं, वरती 1 ने किती झाली? 10 अधिक याला कशानेच नाही. मग या सर्वांची बेरीज केली तर ती किती होते? चोबल वन होते आणि छेदामध्ये 10,000 बरोबर आहे. आता बघा याला 4 घरानंतर दशांश म्हणजे 0.1111 ही झाली एकूण बेरीज झाली. एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4. मग आता ह्या 0.1111 याला 4 ने भाग द्यावा लागेल. मग बघा आता खाली 2 शून्य वाढणारच आहेत. मग वरती आपण 111 जसेच्या ठेवा खाली आणि खाली काय ठेवा? 4 शून्य वाढवा. 4 ने भाग दिला तर बघा 4 ने भाग जाईल, दशांश मध्ये पण जाईल. पण बेचोक 8 3 राहिलं बरोबर आहे. 3 राहिलं, बेचोक 8 हा 8 3 राहिलं 31 बरोबर आहे. 4 7 28 4 8 4 7 28 बरोबर आहे. भाग तर 2 मिनिटं थांबा. 4 7 28. अरे अरे इथे 2 येईल ना. 4 4 2 8 येईल. मी 4 लिहिलं तेव्हाच बोललो. बघा 4 4 1 4 4 2 8 4 7 28. आता पर्याय बघा. पर्याय बघा 27 इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ओके. मग टेन्शन घेऊ नका. 4 7 28 बरोबर आहे. 28 3 राहिलं. परत 4 7 28 बरोबर आहे. परत 3 राहिलं. परत 4 7 28 बरोबर आहे. मग आता याला 10,000 ने भाग द्यायचे. किती? 10,000 ने भाग द्यावं लागेल. बरोबर आहे. 2 मिनिटं आपण पूर्णच प्रॉपर भाग देऊ. तुम्ही इथं कन्फ्यूज होणार. बरोबर आहे. पण कन्फ्यूज न होता बघा कसं आहे. आता हे एकूण बेरीज आलेली काय आलेली आहे? एकूण बेरीज आलेली आहे. मग या बेरजेला जर आपल्याला भाग द्यायचं झालं तर बघा 1 2 3 4 याला 4 ने भाग दिला. 4 1 4 4 2 8 बरोबर आहे. 8 3 राहिला, वरून 1 घेतला बरोबर. 4 7 28 बरोबर आहे. परत 3 राहिलं, परत वरतून 1 केला. 4 7 28 बरोबर आहे. 28 3 राहिलं. आता येणार नाही काहीच. मग दशांश दिलं, शून्य घेतलं बरोबर आहे. शून्य घेतलं. 4 7 28 2 राहिलं आणि 4 5 20. प्रॉपर कितीचा भाग गेला? 277.75. बघा 75 इथंच आहे आणि याला कितीने भाग द्यायचे आपल्याला? 4 शून्य, एकावर 4 शून्याने भाग द्यायचे. म्हणजे दशांश हा काय होईल? 4 घरं पुढे सरकेल. 4 घरं पुढे सरकेल. बघा हे दशांश नंतर 1 2 3 4 घरं सरकण्यासाठी काय लागेल बघा. दशांश नंतर मला ऑलरेडी 4 घरं आणि हे 2 घरं म्हणजे एवढी संख्या लागेल. मग इथं 7 ठेवलं, इथं 5 ठेवले, इथं 7 ठेवलं, इथं 7 ठेवलं, इथं 2 ठेवलं. मग इथं 0 ठेवावं लागेल. म्हणजे 0.02775 पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं योग्य उत्तर. बघा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे, पण खूप इझी प्रकारे आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा बघा. 7 क्रमवार समसंख्या आल्या बघा. समसंख्यांची सरासरी 10 आहे. 7 क्रमवार तर सर्वात मोठी म्हणते. मग ऑलरेडी आपल्याला 10 दिलेली आहे सम बरोबर आहे. ही 1 झाली. इकडे काय असतील? 3 असतील. इकडे काय असतील? 3 असतील. मग काय विचारली त्यांनी? लहान विचारली. मग 7 पेक्षा 10 पेक्षा 1 लहान 9 होणार नाही. 8 होईल. 8 नंतर 7 होणार नाही. 6 होईल. 6 नंतर 5 होणार नाही. 4 होईल. सर्वात लहान काय असेल? 4 असेल. पर्याय क्रमांक 3. ओके. पर्याय क्रमांक 3 असेल योग्य उत्तर. पुढे बघा. काय विचारलं? अरे अरे सॉरी. बघा त्याने काय विचारलं? 10 आहे. त्यापैकी सर्वात मोठी आहे सम ही सर्वात लहान संख्येच्या किती पट आहे? सॉरी. सर्वात लहान, सर्वात मोठी. मोठी काढली 12 येईल, 14 येईल, 15 नाही 16 येईल. बघा काय सांगितलं? ज्याच्या सोबत च्या कोणासोबत येईल? लहान संख्या. मग याच्या ज्याच्या सोबत च्या ती छेदामध्ये वरती आली. 4 चोक 16. उत्तर काय येणार आहे? 4च येणार आहे. ओके. उत्तर तर बरोबर दिलं होतं. उत्तर 4च येणार आहे. ठीक आहे. 4 चोक 16. पुढे बघा. काय म्हणतोय की 5 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे. बरोबर आहे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी. बघा इथं सम नाही दिलं, विषम नाही दिलं. 37 संख्या दिलेल्या आहेत. बरोबर आहे. ही पहिली झाली. 5 आहेत. मग इकडे 2 असतील, इकडे 2 असतील. तर सर्वात मोठी संख्या. मग 37 नंतर 38 नंतर 39. बघा इथं सम विषम काहीच दिलं नाही. म्हणजे काय असेल? क्रमवार संख्या 1 च्या फरकाने वाढतात. पुढचा प्रश्न बघा. काय म्हणतोय? 5 संख्यांची सरासरी 8 आहे.
पहिल्या 2 संख्यांची सरासरी 5 असेल तर उरलेल्या 3 संख्यांची सरासरी किती असणार आहे? बरोबर आहे. बघा 5 संख्यांची सरासरी 8 आहे. 8 45. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 2 मिनिटं. आता याला असं करा. म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. 5 संख्या दिल्या ना 1, 2, 3, 4, 5. 5 संख्या दिल्या. 5 संख्यांची सरासरी 8 5 40. पहिल्या 2 संख्यांची सरासरी. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 5. 5 1 5, 5 2 10. तर त्याने काय विचारलं? शेवटच्या 3 संख्यांची. मग ह्या 40 मधून 10 वजा केले राहिले किती? 30. या 30 संख्या 3 संख्या आहेत. 3 1 3. 10 काय असेल त्याची सरासरी असणार आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 3 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे. बरोबर आहे. बघा 3 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे. तर त्यांनी काय विचारले? त्यातील शेवटची संख्या कोणती? ही 3 क्रमवार, क्रमवार सम दिल्या का विषम दिले का नाहीये? 3 क्रमवार ही एक झाली म्हणजे इकडे एक असेल, इकडे एक असेल आणि ही एक 3. त्याच्या शेवटची संख्या काय असेल? 38 असेल. 38 असेल. विषम सम असं काहीच दिलं नाही. काय असेल? 38 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. काय म्हणतोय? 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान समसंख्या कोणती? बघा 5 क्रमवार 12 ऑलरेडी सम आहे. 5 दिल्या म्हणजे इकडं 2 असतील, इकडं 2 असतील आणि ही एक 5. त्यांनी काय विचारली? लहान. 12 नंतर 11 येणार नाही, 10 येईल. 10 नंतर 9 येणार नाही, 8 येईल. 8 काय असेल त्याची सरासरी असणार आहे? 2014 चा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 100 आहे. तर सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन सरासरी काय भेटेल? बघा 5 क्रमवार संख्यांची सरासरी 100 आहे. बरोबर आहे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 100 आहे. बरोबर आहे. मग त्यांची दुप्पट केली. आता काहीच करायचं नाही. मग सरासरी काहीच करायचं नाही. जी काही सरासरी आहे त्याची दुप्पट करा. किती येईल? 200. हे काय असेल त्याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 4. ओके. आता काहीच करायचं नाही. त्यांनी ऑलरेडी सरासरी त्यांनी काय केली? सर्व संख्यांची दुप्पट केली. सर्व संख्यांची दुप्पट केली. मग त्या सरासरीची दुप्पट करा. तुम्हाला उत्तर भेटेल 200. हेच काय असेल याचं योग्य उत्तर असणार आहे. चालेल. तर हे होते आजचे प्रश्न जे आपण घेतलेले आहेत. बरोबर आहे. बघा जवळ 250 प्लस क्वेश्चन्स आहेत. चालेल. तुम्हाला वाटत असेल की खरंच या क्वेश्चन सिरीजच्या बाहेर प्रश्न जाणार नाही तर आपल्या मित्रांना नक्की सांगत राहा. चालेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपल्या विश्वास अकॅडमी ऍप्लिकेशन. वंदे मातरम.